अध्यात्म याचा अर्थ स्वतः संबंधीचा विचार की स्वतः संबंधीचा अभ्यास. हा स्वतःचा अभ्यास करताना मी म्हणजे कोण हे ओळखत आपले ऋषी आपल्याच शरीरात शिरले आणि त्यात त्यांना जाणीव झाली की आपल्या शरीराचं सगळं कार्य करणारी एक अचिंत्य शक्ती आहे, ती मी म्हणून काम करत असते. ती मी या अर्थी आत्मा हा शब्द त्यांनी वापरला आणि आत्मा ही ती शक्ती आहे हे त्यांनी दाखवून दिलं. हा आत्मा बाहेर सगळीकडे पसरलेला असतो, पण त्या पसरलेल्या शक्तीला ब्रह्म असं नाव दिलं आणि शरीराच्या आत तीच शक्ती जी वास करत असते तिला आत्मा असं नाव दिलं. या आत्म्यापर्यंत आपण मनाने जाऊन भिडणं म्हणजे योग साधणं हे पतंजलीने सांगितलं. पतंजली आत्ता सांगितल्याप्रमाणे कमीत कमी 7 सहस्र वर्षापूर्वी होऊन गेलेले योगी